संबोधित करावं। जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा, आज आपण सगळेजण भारतरत्न देशाचे माजी प्रधानमंत्री राजीव गांधींच्या जयंती निमित्तानं आणि जो मुंबईतच आपण जो मोठ्या प्रमाणात साजरा करतो, कारण की राजीवजींचा जन्म हा मुंबईत झालेला आहे आणि म्हणून याचं एक आगळं वेगळं एक महत्त्व या कार्यक्रमाचं आहे आणि म्हणून या दिवसाला आपण सद्भावना दिवस आणि संकल्प मेळावा आणि या कार्यक्रमाला आपले राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब ते त्यांनी आवर्जून उपस्थित या ठिकाणी झालेले आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून पहिले आपल्या खरगे साहेबांचं जोरात स्वागत करा। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला राष्ट्रीय नेते आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय शरद पवार साहेब सुद्धा या कार्यक्रमाला आलेले आहेत, त्यांचंही टाळ्या वाजवून आपण जोराने स्वागत करावं। आदरणीय उद्धव साहेब ठाकरे तेही या ठिकाणी मार्गदर्शन करून गेलेले आहेत। या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपल्या राज्याचे प्रभारी आदरणीय रमेश चन्नीथलाजी, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपल्या विधिमंडळ पक्षाचे नेते आणि आताच त्यांचं परवा CWC मध्ये ते सन्माननीय सदस्य झाले ते आदरणीय बाळासाहेब थोरात, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित लावलं, ज्यांचं प्रेम सातत्यानं आपल्या महाराष्ट्रावर आहे, दिल्लीत असतील पण त्यांचं लक्ष आपल्या महाराष्ट्रावर राहतात, ते आदरणीय AICCचे महासचिव आदरणीय मुकुल वासनिकजी, आदरणीय आपल्यावर ज्यांचा सातत्यानं आशीर्वाद राहतात ते राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित झाले दुसरे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारजी, माणिकराव ठाकरे साहेब, आदरणीय CWCचे सन्माननीय सदस्य आणि खासदार चंद्रकांत हंडोरे साहेब, आदरणीय नासिर भाई ते पण AICC सन्मानित सदस्य खासदार नासिर भाई, आदरणीय दुसरे आपले महाराष्ट्राचे पुन्हा त्यांना आपण दिल्लीला पाठवलं ते वर्किंग कमिटीचे सन्माननीय सदस्य नसीम भाई, या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आदरणीय तुषार गांधी साहेब, आपल्या महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलकाताई लांबा, आदरणीय सगळे खासदार महोदय, सगळेच आदरणीय सन्माननीय आमदार, सगळेच आदरणीय वर्षाताई आपल्या गायकवाड, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा, उपस्थित सगळे मोठ्या संख्येने आलेले माझ्या माता बहिणी, आमचे सगळे वडीलधारी मंडळी, युवक मित्र आणि पत्रकार बंधू, खरं तर आज आपण एकीकडे सद्भावना दिवस साजरा करतोय, ज्या राजीव गांधीजींनी या देशाला 21वी शताब्दीकडे घेऊन जाण्याचं स्वप्न पाहिलं आणि त्याला पूर्ण करण्याचं काम त्यांनी केलं। आज तुमच्या हातात मोबाईल, कॉम्प्युटर, जगाच्या पाठीवर आज मोठ्या प्रमाणात भारताचा जो ब्रेन असेल, जिथं आपण मोदीजी जातात आणि तिथं मोदीचे नारे लावतात, त्या देशामध्ये ते सगळे राजीव गांधींचं देण आहे की तिथं या कॉम्प्युटरच्या माध्यमातून आपल्या देशातला ब्रेन जगाच्या पाठीवर गेला आणि भारताला 21वी शताब्दीकडे नेण्याचं जे स्वप्न होतं ते राजीव गांधीजींनी पूर्ण केलं। अजून राजीवजी समजा काही दिवस आपल्यामध्ये राहिले असते तर जे महासत्ताक बघण्याचं स्वप्न आपण बघतोय ते राजीवजीच्या काळातच आपला देश महासत्ताक झाला असता, हे तुम्हाला आम्हाला कोणालाही नाकारता येणार नाही।
आणि म्हणून अशा महान व्यक्तीचं भारतरत्न राजीव गांधींचा जन्मदिवस हा मोठ्या प्रमाणात आपण मुंबईमध्ये साजरा करायचा निर्णय केला आणि तो दिवस आज उजाडला। आणि म्हणून मी या ठिकाणी जास्त मार्गदर्शन करता, कारण की आपल्याला सगळ्यांना त्यांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे, पण ज्याचा उल्लेख मगाशी आपले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार साहेबांनी केला की बदलापूरमध्ये झालेल्या घटनेचा एकीकडे आपण सद्भावना दिवस साजरा करतोय आणि एकीकडे 3 वर्षाच्या आणि 4 वर्षाच्या मुलीवर एका RSSच्या शाळेमध्ये या पद्धतीचा त्या लहान मुलीवर अत्याचार तो आज नाही तर त्यांना घटना जेव्हा पुढे येते तर ती 13 तारखेपासून ती घटना चाललेली आहे। 15 ऑगस्टला राज्याचे मुख्यमंत्री बदलापूरमध्ये गेले, नगरपालिकेच्या इमारतीचं काही नूतनीकरण झालं त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गेले, तिथं कुजबूज असताना सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं। आखरी या मुख्यमंत्र्यांवर दबाव कोणाचा होता? आपला मुख्यमंत्री राज्याचा हा फक्त सत्तेसाठी आणि खुर्ची टिकवण्यासाठी काम करतो काय? असे सगळे प्रश्न आता उद्भवलेले आहेत। बदलापूरची जनताच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची जनता आता रस्त्यावर यायला लागलेली आहे, कारण की एकीकडे आम्ही अनेकदा विधानसभेत महाराष्ट्रामधल्या लाखो मुली लाखो महिला गायब झाल्या, ते सरकारला अनेकदा प्रश्न विचारले पण सरकार उत्तर देत नाही। पण आता ही बदलापूरची घटना जी ऐरणीवर आलेली आहे या घटनेचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी पडेल आणि म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचं एक मोठं जन आंदोलन उभं करू। या सरकारला तर वटणीवर आणूच, पण महाराष्ट्रामध्ये पुढच्या काळामध्ये या पद्धतीचे आमच्या मुलींवर आमच्या भगिनीवर अत्याचार होणार नाही अशा पद्धतीची अदल या सरकारला आणि प्रशासनाला घडवण्याचा एक संकल्प, कारण की आजचा दिवस संकल्प दिवस आहे आणि म्हणून असा एक संकल्प आपण आजच्या दिवशी घेऊ। मगाशी मी फडणवीसांचं स्टेटमेंट ऐकत होतो, आमच्या सुप्रिया ताई आणि उद्धव साहेबांनी काही स्टेटमेंट केलं त्याच्यावर ते म्हणतात की राजकारण करतात, म्हणजे याला राजकारण करायची भूमिका नाही, जे झालं त्यांनी मान्य करावं। पण अनेकदा या घटना ज्या सातत्यानं महाराष्ट्रात होतात आहेत त्या घटनेबद्दलची साधी खंत सुद्धा त्या लोकांना नाही आणि सत्तेसाठी जगणारी ही पिलावड जी महाराष्ट्रामध्ये आहे तिला आता इथं आम्ही म्हणत होतो मगाशी आगे बढो पिछे बढो, हे इथं आगे बढो करण्यापेक्षा आता ही नालायक सरकार जी महाराष्ट्रामध्ये भ्रष्ट सरकार आहे, महिलावर अत्याचार करून घेणारी सरकार आहे, या सरकारला उद्ध्वस्त करण्यासाठी ताकद तिकडे खर्च करण्याचा संकल्प आज आपण या ठिकाणी करायचा आहे। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की राजूजीच्या सद्भावना दिवसाच्या निमित्तानं या सद्भावना कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रात सर्वत्र सद्भावना आपण निर्माण करण्याचा एक प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण करू। आणि उद्या आपल्या सगळ्या महिला खासदार, महिला आमदार आणि अलका लांबाजी आणि महिला काँग्रेसच्या आमच्या संध्या सवालाखेताई यांची सगळी टीम बदलापूरमध्ये सकाळी त्यांनी जावं, तिथली सगळी पाहणी करावी आणि संपूर्ण राज्यामध्ये या आंदोलनाची धग आता पेटलीच पाहिजे, या अत्याचाराच्या विरोधातली धग पेटलीच पाहिजे, या पद्धतीची भूमिका आपण सगळ्यांनी करावी असं आवाहन मी सुद्धा या ठिकाणी करतोय। आणि म्हणून मी या ठिकाणी पुन्हा आमच्या विशेष करून आपले राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, आमचे पवार साहेबांचे आभार व्यक्त करतो, उद्धवजींचा आभार करतो आणि आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो। धन्यवाद। सर्वांना विनंती करतो की नुकतेच 2 सर्वोच्च आपली CWC मध्ये 2 नेते आपले नियुक्त झाले आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा। सन्माननीय बाळासाहेब थोरात साहेब आणि सन्माननीय